जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटद्वारे प्रकाशित ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2024 नुसार कोणते शहर राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर ठरलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना हे शहर राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर ठरलेलं आहे. व्हिएन्ना नंतर दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्कमधील कोपनहेगन आहे, तिसऱ्यावर झुरिच, चौथ्यावर मेलबर्न, तर पाचव्या क्रमांकावर कॅलगरी व जिनिव्हा हे शहर आहेत. यासह राहण्यासाठी जगातील सर्वात वाईट शहरामध्ये प्रथम स्थानावर सिरियामधील दमास्कस हे शहर आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता देश हा शांघाय सहकार्य संघटनेचा 10वा पूर्ण सदस्य बनला आहे? मित्रांनो, नुकतीच आता शांघाय सहकार्य संघटनेची 24वी बैठक ही आस्ताना येथे आयोजित करण्यात आली होती व या 4 जुलै रोजी आयोजित बैठकीत बेलारूस या देशाला आता पूर्ण सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. याआधी बेलारूस SCO मध्ये निरीक्षक सदस्य म्हणून सामील होता. बरं, आता आपल्याला एक्झाममध्ये असे विचारलं जाऊ शकतं, या SCO मध्ये सामील होणारा 9वा देश कोणता? तर इराण हा या SCO मध्ये सामील होणारा 9वा देश आहे. इराण या देशाला SCOचं पूर्ण सदस्यत्व हे 4 जुलै 2023 रोजी मिळालं होतं व याआधी भारत आणि पाकिस्तान हे SCO मध्ये सामील होणारे 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे सदस्य ठरले होते. SCO या संघटनेविषयी कालच्या सत्रामध्ये आपण माहिती पाहिली होती, तरी एकदा ही माहिती रिवाइज करून घेऊया. तर पहा, SCOच्या स्थापनेपूर्वी कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि तजाकिस्तान यांनी 1996 मध्ये शांघाय 5 ची स्थापना केली होती. त्यात 2001 मध्ये उझबेकिस्तान हा देश सामील झाल्यानंतर याला SCO असं नाव देण्यात आलेलं आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची निर्मिती 15 जून 2001 रोजी झाली असून याचं मुख्यालय चीनमधील बीजिंग येथे स्थित आहे व सध्या याचे 10 मेंबर कोणकोणते देश आहेत? तर बेलारूस, चीन, भारत, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान हे या ऑर्गनायझेशनचे 10 सदस्य आहेत व निरीक्षक देश म्हणून सध्या अफगाणिस्तान व मंगोलिया हे या ऑर्गनायझेशनमध्ये सामील आहेत. प्रश्न क्रमांक 2 पहा, IMF द्वारे प्रकाशित AI प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? मित्रांनो, IMF द्वारे AI प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2024 प्रकाशित करण्यात आला असून यात एकूण 174 देशांच्या यादीत भारताने 72वे स्थान पटकावलेलं आहे. भारताला यात एकूण किती गुण देण्यात आले? तर 0.492 गुणासह भारत यात 72व्या स्थानी आहे. बरं, प्रथम स्थानावर कोणता देश आहे? तर सिंगापूर 0.800 गुणासह यात प्रथम स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क, तिसऱ्यावर USA, चौथ्यावर नेदरलँड, तर 5व्या क्रमांकावर एस्टोनिया हा देश आहे. बरं, या रँकिंगमध्ये सर्वात शेवटी म्हणजे 174व्या स्थानी कोण आहे? तर दक्षिण सुदान हा देश या रँकिंगमध्ये 174व्या स्थानी आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण इंडेक्स प्रकाशित झाले होते, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारत 176व्या स्थानी आहे. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये 63व्या, ग्लोबल पीस इंडेक्स 116व्या, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये 129व्या, जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकामध्ये 39व्या, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये 3ऱ्या, बिझनेस एन्व्हायरमेंट रँकिंगमध्ये 51व्या, जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 159व्या, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये 126व्या, DHL ग्लोबल कनेक्टनेस रिपोर्टमध्ये 62व्या, तर जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकामध्ये भारत हा 42व्या स्थानी आहे. मित्रांनो, हे पॉईंट आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये सेव्ह करण्यासाठी याचं रिव्हिजन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी यातील एक एक मुद्दा लक्षपूर्वक ऐकत जा, जेणेकरून हे पॉईंट आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये सेव्ह होतील. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 3 पहा, कोणता देश हा हरितगृह वायू उत्सर्जनासाठी पशुपालक शेतकऱ्यांवर कार्बन कर आकारण्याची घोषणा करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच डेन्मार्क हा देश हरितगृह वायू उत्सर्जनासाठी पशुपालक शेतकऱ्यांवर कार्बन कर आकारण्याची घोषणा करणारा जगातील पहिलाच देश ठरलेला आहे. आता डेन्मार्क या देशाने 2030 पासून त्यांच्या गायी, मेंढ्या आणि डुकरांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूसाठी पशुपालक शेतकऱ्यांवर कर आकारण्याची घोषणा केली आहे. असा कर आकारण्यामागचं महत्त्वाचं कारण काय? तर डेन्मार्क या देशाने 2030 पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन 1990च्या पातळीपेक्षा 70% कमी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे आणि त्यासाठी डेन्मार्क या देशाने
पशुपालकांवर कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, यूएनचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आला होता आणि त्या अहवालातील माहितीनुसार मानवामुळे होणाऱ्या एकूण मिथेन उत्सर्जनापैकी 32% उत्सर्जनास पशुधन जबाबदार असल्याचं त्यात सांगितलं होतं. आता हेच उत्सर्जन कमी करण्यासाठी डेन्मार्क प्रयत्न करत आहे. डेन्मार्क या देशामध्ये 2030 पासून पशुपालक शेतकऱ्यांवर 300 क्रोनर म्हणजेच $43 इतका कर 1 टन कार्बनसाठी आकारण्यात येणार आहे. मॅपमध्ये पहा डेन्मार्क हा देश कोठे स्थित आहे. तर डेन्मार्क हा युरोपमधील देश असून तुम्हाला इथे दिसत असेल डेन्मार्क हा देश येथे स्थित असून डेन्मार्कची राजधानी काय आहे तर कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी आहे आणि डॅनिश क्रोन हे डेन्मार्क या देशाचं चलन आहे. प्रश्न क्रमांक 14. भारताला आपल्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचा भाग बनवणारी सेरा ही कोणत्या देशातील अंतराळ संशोधन संस्था आहे? तर मित्रांनो, भारताला आपल्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचा भाग बनवणारी सेरा ही अमेरिकेमधील एक अंतराळ संशोधन संस्था आहे. हा जो सेरा संस्थेचा मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम आहे हा ब्लू ओरिजिनच्या सहकार्याने राबवण्यात येत असून यात 6 व्यक्तींना अंतराळात पाठवलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक 5. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शील नागू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा तुम्ही न्यायमूर्ती शील नागू यांचं नाव ऐकलं असेल, कारण याआधी आपण पाहिलं होतं की न्यायमूर्ती नागू यांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलं होतं व आता त्यांना पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलेला आहे. त्यांच्या जागी आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे नवे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये कार्यकारी मुख्य न्यायाधीशाच्या नियुक्तीची तरतूद आहे? तर नोट करून घ्या, राज्यघटनेच्या कलम 223 मध्ये कार्यकारी मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची तरतूद आहे. आणि कार्यकारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कधी केली जाते तर मुख्य न्यायाधीशाची पदे रिक्त असेल किंवा मुख्य न्यायाधीश तात्पुरत्या कारणामुळे अनुपस्थित असतील अथवा मुख्य न्यायाधीश आपल्या कर्तव्याचे पालन करण्यास असमर्थ असतील अशा वेळीच कार्यकारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. आणि कार्यकारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर राष्ट्रपती हे कार्यकारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात. बरं, या पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली होती तर 1875 मध्ये या पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना 1956, राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना 1949, गुजरात 1960, केरळ 1956, सिक्कीम 1975, हिमाचल प्रदेश 1971 तर मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना ही 2013 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर BN गंगाधर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉक्टर BN गंगाधर हे याआधी या पदावर कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कार्यरत होते व शेवटी त्यांच्याकडेच या आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. याआधी डॉक्टर गंगाधर यांनी निमहंसचे संचालक म्हणून देखील कार्य केलं होतं. मित्रांनो, आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की निमहंस या संस्थेला अलीकडेच कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं? आता या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाविषयी सुद्धा नोट करून घ्या. या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची निर्मिती 25 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे. आता जुलै महिन्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, भारताचे नवे परराष्ट्र सचिव हे विक्रम मिस्री बनले आहेत. युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी अँटोनियो कोस्टा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओडिशा राज्याचे मुख्य सचिव मनोज आहुजा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव या सुजाता सोनिक बनल्या आहेत. भारतातील पहिल्या AI विद्यापीठाचे कुलगुरू सायमन मॅक, तर भारतीय कृषी संशोधन संस्थेचे नवीन संचालक हे TR शर्मा बनलेले आहेत. आता हा प्रश्न पहा, आता नुकतेच प्रेमाताई पुरोव यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रासाठी काम केले होते? तर या ज्या प्रेमाताई पुरोव आहेत यांनी मराठा या वृत्तपत्रासाठी कार्य केलं होतं. तसेच त्या एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक असून त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात देखील आपलं योगदान दिलं होतं. याबरोबरच त्या अन्नपूर्णा महिला मंडळाच्या संस्थापक देखील आहेत आणि त्यांना 2002 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिले चॅडविक हाऊस नेव्हिगेटिंग ऑडिट हेरिटेज संग्रहालय कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले?
तर आता भारतातील पहिले चॅडविक हाऊस नेव्हिगेटिंग ऑडिट हेरिटेज संग्रहालय हे शिमला या शहरात स्थापन करण्यात आलेलं आहे. या संग्रहालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीशचंद्र मुर्मू यांनी या संग्रहालयाचं उद्घाटन केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणती कंपनी ही 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणारी देशातील 6वी कंपनी ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ICICI बँक ही 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारी देशातील 6वी कंपनी बनलेली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक जुनोसिस दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक जुनोसिस दिवस आहे हा दरवर्षी 6 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस 6 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर प्रसिद्ध फ्रेंच जीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी 6 जुलै 1885 मध्ये पहिली रेबीज लस दिली होती. त्यासाठी हा दिवस जागतिक जुनोसिस दिवस म्हणून साजरा केला जातो. तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. प्राण्यामधून मानवामध्ये जे रोग पसरतात त्यांना जुनोटिक रोग असं म्हणतात. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. ICC T20च्या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावणारा पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू कोण ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.